नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नकली शिवसेना असं म्हटलं, त्यानंतर चावताळून जाऊन उद्धव ठाकरे यांनी पालघरच्या सभेमध्ये उत्तर देताना असं म्हटलं की भारतीय जनता पार्टी नव्हे तर भाड खाऊ अशा शब्दात टीका केली. आता उद्धव ठाकरे यांच्या शब्दात सांगायचं ते भेकड पार्टी. मग या भेकड पार्टीने भाडखाऊ, या भेकड पार्टीला भाडखाऊ म्हणताच 2 पावलं ही पार्टी कशी मागे गेली टीका करण्याच्या संदर्भात हे अमित शहा यांनी भंडाऱ्याच्या सभेत दाखवून दिलेलं आहे आणि त्याच संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. हे बघा, पार्टी विथ द डिफरन्स म्हणजे ज्या वेळेला इंदिरा गांधींची आणीबाणी आली, त्याच्यानंतर सगळं कडबोळ्यांचं सरकार, त्याच्यामध्ये 2.5 वर्ष चाललं. त्या कडबोळ्यामध्ये हे जनसंघाचे लोक देखील त्यावेळेला होते. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जसवंत सिंग अशी काही मंडळी त्याच्यामध्ये होती, बुजुर्ग मंडळी त्यावेळेला होती. आणि मग एप्रिल 1980 मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टी असं नवीन नाव घेऊन आपला पक्ष स्थापन केला. आणि त्यावेळेला लालकृष्ण अडवाणी यांनी सांगितलं की आम्ही वेगळेपण जपणारा पक्ष, म्हणजे आमची पार्टी विथ द डिफरन्स म्हणजे काय, आम्ही नम्र आहोत, आमची संयमित जीवनशैली असणार आहे आणि इतर बऱ्याच गोष्टी, आम्ही आमच्या तत्वाशी प्रामाणिक राहणार आहोत. असे म्हणजे आम्ही इतर भ्रष्ट पक्षांपेक्षा आम्ही अतिशय स्वच्छ कारभार करणारे वगैरे वगैरे असं त्यांनी त्यांच्या पक्षाचं कौतुक केलं होतं. आणि आज हे कौतुक कितपत लागू आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या ताब्यातल्या भारतीय जनता पार्टीला आणि शिवसेना प्रमुखांच्या भाषेमधल्या कमळाबाईला हे कितपत बिरुदावली लागू होईल की पार्टी विथ द डिफरन्स हे आपण आता बघतोय. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये मिशन 45 हे सक्सेसफुल करायचंच, त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, महाविकास आघाडीच्या कमरेमध्ये लाद घालावे लागणार आहे. आणि राजकारणाने आपल्याला त्या दृष्टीने परवानगी दिलेली आहे. आपले तत्व वगैरे हे बोलण्यासाठी असतात. आपण राजकारणामध्ये सगळं क्षम्य आहे, जुगार आहे, चाणक्य नीती आहे वगैरे वगैरे अशा शब्दामध्ये. मग शिवसेनेवर म्हणजे शिवसेना जबरदस्तपणे फोडण्यात आली. एकनाथ शिंदे यांची जी काही महत्वाकांक्षा होती त्याला बळ देण्यात आलं आणि उद्धव ठाकरे यांना मातोश्री बंगल्यावरच्या बंद खोलीमध्ये जे समान वाट्याचा जो शब्द दिला होता, ज्यामध्ये मुख्यमंत्री पद देखील होतं, ते पद त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आणि देवेंद्र फडणवीस यांना जरा डिमोशन करत त्यांना जरा शांत बसवलं. मग हेच देवेंद्र फडणवीस मागच्या 8 दिवसांपूर्वी असं म्हटले की मी दोन्ही पक्ष फोडून पुन्हा सत्तेमध्ये आलोय, म्हणजे पुन्हा येईन, आय विल बॅक. हे जे त्यांची म्हणजे माझी चेष्टा कशाला करताय, मी जो परत सत्तेमध्ये आलोय तो 2 पक्ष फोडून आलोय, असं देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य होतं. त्याच्यानंतर नरेंद्र मोदी यांनी कोणत्या भाषेमध्ये म्हटलं नकली शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाला, ते आपल्याला माहिती आहे की हिंदुत्वाचा विचार, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार खरं जर कोण जपतंय तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जपतात आहे. त्यामुळेच त्यांची ती खरी शिवसेना आहे. आता या खऱ्या शिवसेनेला धनुष्यबाण मिळवून देणे, पक्षचिन्ह हे दिलंच आहे, शिवसेना नाव हे देणं, यासाठी कुणी सहकार्य केले हे सांगायची गरज नाही. निवडणूक आयोगाला देखील आपल्या हाताशी पकडण्यात आलेलं होतं असा आरोप जाहीरपणे केला जातोय. आणि एकनाथ शिंदे हे स्वतः अनेकदा सांगतात की आपल्या पाठीशी काय महाशक्ती आहे. ही महाशक्ती कोण आहे, नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघे जण आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांना आता टार्गेट केलं जात आहे, वारंवार टार्गेट केलं जात आहे. कारण की शेवटी टार्गेट राहुल गांधी यांना कितपत करता येईल महाराष्ट्रामध्ये तो विषय वेगळा आहे. शरद पवारांना करून किती टार्गेट करणार, कारण शरद पवार यांचं बोट धरून मी राजकारणात आलो. म्हणजे ज्या वेळेला
संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार होतं, मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. ज्या वेळेला गुजरातच्या संदर्भात मला काही प्रश्न पाडायचे केंद्र सरकारकडं माझं काम असायचं आणि त्यावेळेला मला उपयोगाला यायचे ते शरद पवार कृषी मंत्री त्यावेळेला ते होते. आणि त्या 10-11 वर्षाच्या काळामध्ये मी त्यांना अनेकदा भेटलेलो आहे. इतकंच नाही, पंतप्रधान झाल्यानंतर बारामतीला विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये या जाहीरपणे नरेंद्र मोदी यांनी मी कसं शरद पवार हे माझे कसे गुरु आहेत असं म्हटलं होतं. त्याच्यानंतर अनेक प्रकार झाले. मग काय अदानी असेल अंबानी असेल यांची मध्यस्थी ती सगळीच काही लागू झाली नाही आणि शरद पवार हे आपल्याला भारी पडत आहे हे असं ज्या वेळेला दिसलं. त्यानंतर आपण ज्या वेळेला शब्द बोलला 2019 मध्ये, मग शरद पवारांनी त्या संधीचा फायदा घेत आपलं राजकारण सक्सेसफुल केलं. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद केलं. मग असं या दोघांवर सूड कोणत्या पद्धतीने उगवायचा, मग त्यासाठी काय कूटनीती खेळण्यात आली. कूटनीती काय, एकाला भावनिक पार्टनर म्हणजे हिंदुत्वाचा विचार वगैरे वगैरे असं म्हणत एकनाथ शिंदे आणि त्यांचे 40 आमदारांना बळ देण्यात आलं आणि दुसरीकडे राजकीय पार्टनर म्हणून अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीला जवळ करण्यात आलं. योगायोग असा आहे की त्यांना दोघांनी म्हणजे अजित पवार यांच्यावर लाखो कोटींचा भ्रष्टाचार वगैरे असा आरोप आणि उनको जेल में डालेंगे ऐसी मोदी की गॅरंटी असं म्हटल्यानंतर 8 दिवसामध्ये अजित पवार पावन झाले, शुद्ध झाले आणि ते थेट त्यांना अर्थमंत्री पदाच्या चाव्याच त्यांच्या हातामध्ये ठेवण्यात आल्या. मग असं हे सगळं होत असताना आपली बदनामी किती होते. आपली पार्टी विथ द डिफरन्स, विचारधारा, विचारसरणी, हिंदुत्ववाद, नम्रपणा, संयमित जीवनशैली हे सगळं गेलं कुठं असा प्रश्न लोकांनी विचारायला सुरुवात केली. आणि मग जे काही सर्वे झाले लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने, अंतर्गत सर्वे झाले, प्रसारमाध्यम संस्थांनी सर्वे केले, तिथे काय आपण मागे चाललेलो आहेत. मग आता करायचं काय. आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर काय होत आहे की सहानुभूती त्यांना मिळायला लागलेली आहे आणि मग त्यांच्या ज्या पद्धतीने त्यांच्या पक्षावर राजकीयदृष्ट्या प्रहार करण्यात आला, पळवापळवी झाली, सत्तेमध्ये बदल करण्यात आला, तो लोकांना खटकलेला आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नकली म्हणणं हे काही आपल्या परवडणार नाही. भला आपण राज ठाकरे यांची तोफ आता काही वेळासाठी ताब्यात घेतलेली आहे. राज ठाकरे वेगवेगळ्या शब्दामध्ये बोलतील. ते काय बोलणार आहेत त्यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी सांगितलेलं आहे. मी काय असं 40 आमदार पळवले, अमुक केलं तमुक केलं म्हणून काय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केलेली नाही. तर नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहेत. पुढच्या आगामी 10 वर्षामध्ये युवकांना डोळ्यासमोर ठेवून आणि एकूणच भारताच्या दृष्टीने ते कसा विकास करणार आहेत आणि त्यासाठी माझा बिनशर्त पाठिंबा असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. एवढा होऊन सुद्धा उपयोग होत नाहीये. त्यावेळेला मग नरेंद्र मोदी यांनी त्यांना नकली म्हणणं, मग असं वेगवेगळे आरोप करणं म्हणजे उद्धव ठाकरे यांना काय सहानुभूती अजून साचतच चाललेली आहे. मग हे ज्या वेळेला लक्षात आलं, कारण रणनीतिकारांची फिल्डिंग कशी गल्ली सगळ्या बूथ वाईज वगैरे सगळीकडे असते, त्याच्यामुळे त्यांना ताबडतोब म्हणजे कोणत्या दिशेने वारं वाहत आहे हे लक्षात यायला काही वेळ लागला नाही. म्हणून आता मी सांगतो की अमित शहा हे माघारी कसे फिरले, त्यांनी कसं हे वळवायचा कसा प्रयत्न केला. त्यांनी असं थोडक्यामध्ये म्हटलं की नाही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा पक्ष आम्ही काही फोडलेला नाही. आम्ही काय केलेलं आहे आम्ही त्यांना म्हणजे त्यांच्यावर जी टीका करतोय ती त्यांची विचारांची प्रतारणा केलेली आहे. म्हणजे आणि दुसरीकडे काय सत्तेचा मोह आहे. म्हणजे उद्धव ठाकरे यांना पुत्रप्रेम उफाळून आलं, शरद पवार यांना कन्याप्रेम उफाळून आलं. त्याच्यामुळे त्यांच्या पक्षांमध्ये तू मय झालं आणि ते पक्ष फुटले. हे मी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतोय. हे कधी काल म्हणजे या एप्रिल 2024 मध्ये सांगितलंय. अमित शहा यांनी सांगितलं महाराष्ट्रातल्या जनतेला की आम्ही पक्ष फोडलेला नाही. मग आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवायचा, नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवायचा, कुणावर विश्वास ठेवायचा आहे. मग ज्या वेळेला तुम्ही असं म्हणता की आम्ही काही संन्यासाचे वस्त्र परिधान केलेले नाही आहेत, आम्हाला संधी मिळाली आम्ही त्याचं हे केलं आणि आम्ही फुशारक्या म्हणजे किती फुशारक्या मारल्या गेल्या मधल्या काळामध्ये, किती मुलाखतींमधून सांगितलं गेलं. आम्ही रात्री कसे भेटायचो, काय कसं करायचो, मग सुरत, गुवाहाटी, गोवा हे कसं सगळं झालं आणि आम्ही ते सक्सेसफुल कसं केलं. म्हणजे आमचं जे ऑपरेशन कमल आहे, लोटस ऑपरेशन, हे कसं आम्ही सक्सेसफुल केलं हे सांगत होतो ते.
आणि मग ज्या वेळेला 50 कोटी म्हणजे खोके गद्दार वगैरे ही जी काही सगळी भाषा झाली त्यावेळेला भारतीय जनता पार्टीने तोंडाला कुलूप लावलं होतं. आता म्हणजे हे कसं आहे, एक प्रकारे ते मान्यताच दिल्यासारखं होतं. मग आता हे सगळं ज्या वेळेला गणित आहे, मग ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये असं सगळं वातावरण तयार होत आहे, त्याच्यामध्ये मराठा ओबीसी हाचा काही वाद जाणीवपूर्वक पेटवला गेलेला आहे, त्याचाही आपल्याला काही फारसा उपयोग होताना दिसत नाही. हे लक्षात आल्यानंतर थोडंसं आपण जरा जपून बोललं पाहिजे, नाहीतर आपल्याला भाडखाऊ भ्रष्टाचारी जनता पार्टी भेकड वगैरे असे शब्द ऐकावे लागतील. भची भाषा आपल्याला ऐकावं लागेल. आणि त्यामुळं आम्ही काय पक्ष फोडलेला नाही असं एकदाचं अमित शहा यांनी कालच्या सभेमध्ये सांगून टाकलेलं आहे. इतकंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.